उपस्थित सन्माननीय मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शतकर्ते, युग प्रवर्तक, अष्टगुण संपन्न राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ. कमू आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनावर रुजून त्यांच्यातले माणूसपण जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे मन स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वभूषण कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, अंधाराच्या अंधकारात खिरगत पडलेल्या आणि आता विश्व दारिद्र्य उराशी असलेल्या अशा गिरिजन आणि अडलेल्या नडलेल्या वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिलेल्या जनतेला ज्या महापुरुषांनी उद्धार केला व या देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शोधून त्यांची जयंती साजरी करणारे व इथल्या माऊलींना, इथला गुलाम झाले राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत ज्याच्यामुळे पोहोचता आलं, ज्यांच्यामुळे शिक्षणाची ज्ञानगा जनसामान्यांच्या घरात, गोरगरिबांच्या हृदयात आणि महत्वाचं म्हणजे स्त्रियाच्या पदरात पोहोचली. असे युगपुरुष ज्योतिबा फुले व त्या विद्येच्या नायिका क्रांतिज्योती ज्ञान गंगोत्री माई सावित्री फुले यांना त्रिवार अभिवादन करून माझ्या भाषणात आज 3 जानेवारी अर्थात क्रांतिज्योती ज्ञान गंगोत्री सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर माय सावित्री यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते व त्यांच्या जन्मानंतर एक नवीनच अध्याय सुरू झाला. म्हणून मला म्हणावेसे वाटते, बेटिया हर किसी के नसीब में कहा होती है, बेटिया सबके नसीब में कहा होती है, रब को जो घर पसंद आए वहाँ बेटिया होती है. परंतु जरी काळ बदलला असेल, जरी वेळ बदलला असेल, जरी भारत चंद्र मंगळपर्यंत पोहोचला असेल, तरी अजूनही लोकांची मानसिकता बदलायला वेळ आहे. आजही आपल्याला सार्वजनिक भिंतीवर लिहावंच लागतंय, बेटी बचाव बेटी पढाव. मुलगी शिकली, प्रगती झाली, कारण ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि जर ही वस्तुस्थिती आपल्याला बदलायची असेल तर माय सावित्री ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्याला आचरणात आणायला हवे. फक्त जयंता पुण्यतिथी साजरी करून काही होत नाही हो. तर मी आता सावित्रीबाई यांचे जीवनपट उलगडत बसणार नाही, कारण पुस्तकामधून आणि या कार्यक्रमामधून तुम्हाला त्या जीवनपटाची माहिती मिळेलच. पण जर खरंच सावित्री म्हणजे नेमकं काय होतं हे जाणून घ्यायचं असेल, कारण सावित्रीबाई जन्माला आल्या, सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या. बोलायलाही खूप सोपं वाटतं, ऐकायलाही खूप सोपं वाटतं, वाचायलाही खूप सोपं वाटतं. पण त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्याला सावित्रीबाई कोण होत्या हे खऱ्या अर्थाने समजणं सोपं जाईल. पेशवाईचा कालखंड होता. स्त्री जन्माला येणं म्हणजे पाप समजलं जात होतं. स्त्री जन्माला येणं म्हणजे पाप समजलं जात होतं. एवढंच नाही तर 4-5 वर्षाची स्त्री म्हणजे मुलगी, तिचा विवाह करून दिला जायचा. आणि यदा कधी जर त्या स्त्रीच्या वाटेला विधवा पण आलं तर अक्षरशः कधी तिच्या नवऱ्याच्या तिरडेला ठोकून तर कधी बांबणीत ठसून तिला सती दिली जायचं. ही होती त्यावेळेची परिस्थिती, ही होती त्यावेळेची सती प्रथा. तर मित्रहो, या काळची स्त्री म्हणजे काय होती? या काळची स्त्री म्हणजे आपला समजली जात होती. आणि या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला गेला नव्हता. तर मग काही तुमच्यातल्या काही जण वाटेल त्यावेळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार का नाकारला गेला होता? तर त्याचं कारण आहे, कारण त्यावेळेच्या कर्मठ लोकांना माहित होतं, या जावल्या जर सावला झाल्या तर या कर्मठांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीने स्त्रियांचे शिक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवले होते. अशा अंधकारमय कालखंडामध्ये माय सावित्रीचा जन्म झाला. आणि त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याची ठिणगी सुद्धा पेटली होती. पुढे ही ठिणगी ज्वारामध्ये रूपांतर झालं आणि माझ्या भारतमध्ये स्वातंत्र्य मिळालं. पण जेवढा उत्सुकपणे प्रतिसाद पुरुषांचा आहे, तेवढा खालीचा वाटा सुद्धा महिलांचा आहे. कारण आपल्याला इतिहासात डोकदम पाहिलं तर असा उल्लेख होतो की सुभाषचंद्र बोस त्यांनी आझाद हिंद सेना तयार केली होती. याच्यामध्ये राणी लक्ष्मीबाई नावाची ब्रिगेड होती. जर त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिकवले नसता, स्त्री सशक्त बनवले नसते, तर कदाचित आपल्याला भारतीय स्वातंत्र्याला विलंब सुद्धा झाला असता. म्हणून माय सावित्री ही फक्त समाज सुधारक नव्हती, ती एक स्वतंत्र सैनानी सुद्धा होती. अशा स्थितीत
तिथे त्यांनी स्वतःचे शिक्षण घेतले, जमिनीला पाटी बनवलं, काड्याला पेन्सिल बनवलं, व त्या आधी सुशिक्षित झाल्या. स्वतःच्या अंगावर दगड, गोटे, शेण हे फुलांचे वर्षाव समजून त्यांनी काम केलं व त्यांनी नंतर स्त्री शिक्षणाचे पवित्र काम तसेच सुरू ठेवले. तर मग मित्रांनो, बऱ्याच जणांना माहित नाही ह्या युग प्रवर्तकांचा मृत्यू कसा झाला. आपल्याला 8वीच्या इतिहासात एका ठिकाणी उल्लेख आढळून येतो की सन 1986 मध्ये पुणे येथे भयंकर प्लेगची साथ आली होती. एका पाठोपाठ लोक मृत्युमुखी पडत होते. अक्षरशः लोकांचे मृतदेह उचलण्यास लोक पुढे येत नव्हते. अशा स्थितीत माय सावित्री बाहेर आल्या. लहान चिमुकल्यांना त्यांनी बाल रुग्णालयांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. याचा अर्थ इथे आपल्याला सावित्री पाहून घ्यायचा. सावित्री ह्या मृत्यूला सुद्धा खांद्यावर घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती. हे होत्या सावित्रीबाई. सावित्रीबाई म्हणजे एक युग, सावित्रीबाई म्हणजे एक पेटती मशाल, सावित्रीबाई म्हणजे एक जलाल, सावित्रीबाई म्हणजे एक विचार, सावित्रीबाई म्हणजे एक ध्येय, सावित्रीबाई म्हणजे एक इच्छा, सावित्रीबाई म्हणजे एक युग प्रवर्तक. अशा या सावित्रीबाई फक्त समाज सुधारक नव्हत्या, स्वातंत्र्य सेनानी नव्हत्या, त्या एक उत्तम कवयित्री सुद्धा होत्या. अशा या महान माऊलीचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी पुणे येथे प्लेग मुळे झाला. त्या जरी आज आपल्यात नसल्या, त्यांनी दिलेले अनमोल विचार आपल्या सदैव आपल्या सोबत राहतील, ते आपल्या आचरणात येतील. हीच आपली त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, स्त्रियांच्या अंधारी जीवनात पेटली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटली ज्ञानाची ज्योती. म्हणूनच तर तू आज ती जगर आहे सावित्री, ती जग अमर आहे सावित्री. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखातच आकाशात झेपण्याचे बळ आहे. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखातच आकाशात झेपण्याचं बळ आहे. कारण तू दिलेल्या ज्ञानदानाचेच हे फळ आहे. त्या सावित्रीने वाचवले पतीचे प्राण, या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान, वाढविला जगती महिलांचा सन्मान, महाराष्ट्रातील दिव्य ज्योती ओवाळू त्याची आरती. नमन आहे माझी सावित्रीबाई. आज आहे त्यांची जयंती. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मला उत्सव प्रतिसाद दिला. तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावित्री.